अतिशय प्रभावी शिवलीलामृत ग्रंथातील नित्यपाठाच्या 42 ओव्या. ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंदवन विलासा माया चक्र चाळका अविनाशा अनंतवेशा जगत्पते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोजदमना मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्तिमुक्ती आनंद कल्याण नाना संकटे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेते अथवा हास्ये करुण भलत्या मिशे घडो शिवस्मरण न कळता परीस लोहा लागून झगटता सुवर्ण करी तसे न कळत प्राशिता अमृत अमर काया होय यथार्थ औषधनेनता भक्षित परिरोग हरे तत्काळ जय जय शिव मंगलधामा निज जन तारक आत्मा रामा चराचर फलांकित कल्पद्रुमा नामा अनामा अतीता हिमाचल सुता मनरंजना स्कंद जनका शफरी ध्वज दहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना महेश्वरा हे शिवा वामदेवा अघोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा धरा धरेंद्र मानस सरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी तव अपार गुणांसी परोपरी सर्वदा वर्णिती आमनाय न कळे तुझे आधी मध्यावसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रगटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जाणोनी भक्तांचे मानस तेथेची प्रगटसी जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालिसी सदाशिव ही अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परमपावन संसारी होऊन तारी इतरांते बहुत शास्त्र वक्ते नर प्रायश्चित्तांचे करीती विचार परिशिवनाम एक पवित्र सर्व प्रायश्चित्ता आगळे नामाचा महिमा परमाद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय जयाजी पंचवदना महापाप द्रुमंती कृंतना मदमत्सर कानन दहना निरंजना भवहारका हिमाद्री जामाता गंगाधरा सुहास्य वदना कर्पूर गौरा पद्मनाभ मनरंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषणा नंदीवहना अंधकमर्दना दक्ष प्रजापती मखभंजना दानव दमना दयानिधे जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी धरेंद्र नंदिनीवरा त्रिपुरमर्दना कैलास विहारा तुझ्या लीला विचित्र कोटी भानुतेजा अपरिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधिप्रिया भूतादिनाथा मूर्ता मूर्ता त्रयमूर्ते परमानंदा परम पवित्रा परात्परा पंचदश नेत्रा पशुपते पयःफेनगात्रा परम मंगला परब्रह्मा जय जय श्री ब्रह्मानंद मूर्ती तू वेद वंद्य भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रति अगाध नीती कथिलीस जय जय भस्मोद्धूलितांगा योगी ध्येया भक्त भवभंगा सकल जन आराध्यलिंगा नेयी वेगी तुझपाशी जेथे नाही शिवाचे नाम तो धिग्ग्राम धिक आश्रम धिग्गृह पुर उत्तम आणि दानधर्माधिकार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यू संसार जयाशी शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकिले कळी काळा जयाची शिवनामी भक्ती तयाची सर्व पापे जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप दैसे प्राणियांचे चित्त विषयी गुंते अहोरात्र तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैचे
कामगज विदारक पंचानना क्रोध जलद प्रभंजना लोभांधकार चंडकिरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन कृशाना दंभनग भेदका सहस्रनयना लोभ महासागर शोषणा अगस्त्य महामुनिवर्या आनंद कैलास विहारा निर्गमागम वंद्या दीनोद्धारा रुंडमालांकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिधे धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण सदा शिवलीलामृत पठन किंवा श्रवण करीती पै सूत सांगे शोनकाधिकां प्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करीती त्यांच्या पुण्यासी नाही मिती त्रिजगती तेची धन्य जे करीती रुद्राक्ष धारण त्याशी वंदिती शक्रादी सुरघन केवळ तयांचे घेता दर्शन तरती जन तत्काळ ब्राह्मणादी चारी वर्ण ब्रह्मचर्यादी आश्रमी पूर्ण श्री बालवृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे शिवकीर्तन नावडे अनुमात्र ते अत्यंत जानुनी अपवित्र लेईले नाना वस्त्रालंकार तरी ते केवळ प्रेतची जरी भक्षिती मिष्टान्न तरी ते केवळ पशु समान मयुरांगीचे व्यर्थ नयन तैसे नेत्र तयांचे शिव शिव म्हणता वाचा मूळन राहे पापांचे ऐसे महात्म्य शंकराचे निगमागम वर्णिती जो जगदात्मा सदाशिव दयाशी वंदिती कमलोद्भव गजास्य इंद्रमाधव आणि नारदाती योगींद्र जो जगद्गुरु ब्रह्मानंद अपर्णा हृदयाब्ज मिलिंद शुद्ध चैतन्य जगदादिकंद विश्वंभर दयाब्धी जो पंचमुख पंचदश नयन भार्गव वरद भक्त जीवन अघोर भस्मासुर मर्दन भेदातीत भूतपती तो स्वजन भद्रकारका संकटी रक्षिसी भोळे भाविका ऐसी कीर्ती अलोलिका गाजतसे ब्रह्मांडी म्हणून भावे तुझ लागून शरण रिघालो असे मी दीन तरी या संकटातून काढून पूर्ण संरक्षी.